नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी आपता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करायचे। आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। पण तुम्ही जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही तर काय होणार आहे, यामध्ये तुमचं पॅन कार्ड इनॲक्टिव्ह केले जाईल, म्हणजे तुमचं पॅन कार्ड बंद केले जाईल आणि बंद केल्यानंतर तुमचं पॅन कार्डवरती तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल, अन्यथा यापेक्षाही तुम्हाला जास्त दंड भरावे लागेल। अशी माहिती आपण पूर्ण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि चला तर आपण व्हिडिओकडे सविस्तर माहिती बघूयात। सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स पॅन कार्ड तुम्हाला असं टाइप करायचे। टाइप केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल आणि ते ओपन केल्यानंतर तुम्हाला सिंपल त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, खाली स्क्रोल डाऊन करायचे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे आधार लिंक म्हणजे लिंक आधार किंवा लिंक स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यासाठी तुम्ही लिंक आधारवरती क्लिक केलं तरी तुम्हाला वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे तुम्हाला 3 स्टेप आहे। 3 स्टेपमध्ये तुम्हाला हा डाटा फिल करायचा आहे। आता यामध्ये तुम्हाला पहिला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमचं पुढचं ऑप्शन ॲक्टिव्ह आहे किंवा तुम्हाला दंड भरायचा आहे की नाही यामध्ये तुम्हाला माहिती पूर्ण भेटणार आहे। तर मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर हा पूर्ण टाकून आपण पुढची प्रोसेस बघूयात। तुम्हाला इथे व्हॅलिड ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्ही सिंपलमध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये इंटरप्रेशन के युअर पॅन कार्ड जो पॅन कार्ड नंबर येईल, पॅन कार्ड नंबर नंतर तुम्हाला ऑलरेडी लिंक आहे, यामध्ये तुम्हाला क्लोज ऑप्शन करून तुमचं ऑलरेडी हे पॅन कार्ड लिंक आहे। पण ज्यानंतर काही व्यक्तींना पहिलं पॅन कार्ड लिंक केलं नसेल त्यांना ते पेमेंटचं ऑप्शन येईल। त्या पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला पुढं तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण करायची। पेमेंट तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल, नाहीतर तुमचं पॅन कार्ड इनॲक्टिव्ह होईल आणि इनॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही बँकेत कुठेही तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतील। जर कोणाचे असे प्रॉब्लेम येत असतील तर आपण हा व्हिडिओ ही पुढच्या व्हिडिओच्या मार्फत आपण हा व्हिडिओ पूर्ण सविस्तर माहिती बघूयात। आत्ता त्याला आपण फक्त ॲक्टिव्ह आहे किंवा ऑलरेडी लिंक केलेला आहे, त्यामुळे एवढीच माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तुमच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आय बटनवरती तुम्हाला लिंक दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता। तर तुमच्या आता एक सोप्या पद्धतीने तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकला असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि फॅमिलीपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही महत्त्वाची माहिती कळेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।